हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तर इथं बघा पहाटे पहाटेच आपलं आज ना स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि ती का बरं? कारण आज ना स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जे पारायण चालू होतं त्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज पारायणाची सांगता होणार आहे. तर इथं मी स्वामी समर्थांच्या अभिषेकाची पण तयारी करून घेतलेली आहे आणि स्वयंपाकाची पण अर्धी तयारी करून घेतलेली आहे. तर इथं बघा तुम्ही आता ना पहाटेचे 4 वाजत आहेत आणि मी 3 वाजता उठलेली होती. कुकर वगैरे लावून घेतलेला होता, अर्धा स्वयंपाक करून घेतलेला होता, स्वयंपाकाची पूर्ण तयारी करून घेतलेली होती. बटाटे उकडत ठेवले होते. त्यानंतर केंद्रामध्ये थोडंसं पुरण घेऊन जायचं होतं म्हणून पुरण शिजायला टाकलं होतं एका कुकरमध्ये. आणि बघा इथं असं पहाटे 4 वाजताच आपली आजची ना ब्रह्ममुहूर्तामध्ये स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपली देवपूजा झालेली आहे. कारण केंद्रामध्ये जायच्या आधी मला घरची देवपूजा आणि स्वामींचा अभिषेक घालून जायचं होतं. कारण आज आपल्या घरचे देव असे पारुष्य ठेवून आपण केंद्रामध्ये वाचन करायला जायचं हे माझ्या मनाला काही पटत नाही. आणि आज आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. जरी स्वामी महाराज आज आपला देह सोडून आपल्यामधून गेले असतील तरीही स्वामी महाराज आपल्यामध्ये नेहमी आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्या भक्तांना त्यांची गरज आहे तेव्हा तेव्हा स्वामी महाराज आपल्यामध्ये असतात. फक्त त्यांनी आजच्या दिवशी देह टाकलेला आहे, पण ते समाधीमध्ये म्हणा किंवा प्रत्येक चराचरामध्ये म्हणा स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी आहेत. तर आता इथे बघा स्वामी महाराजांच्या अभिषेकाची सुरुवात केलेली आहे मी. तर सुरुवातीला मी पुरुष सूक्त वाचन केलं, त्यानंतर मग मी श्री सूक्ताचं वाचन केलं आणि त्यानंतर मग 21 श्लोकी पवमान सूक्त आणि श्रीराम स्तोत्र असं म्हणत म्हणत मी महाराजांना अभिषेक घातलेला आहे. तर महाराजांना अभिषेक कसा घालायचा आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांना चांगलंच माहिती आहे. केंद्रामध्ये आपल्याला जे श्लोक सांगितले जातात त्याच्यानुसार घालू शकतो किंवा श्री स्वामी समर्थ असा मंत्र जाप करत आपण अभिषेक घालू शकतो. तर इथे माझा आता पंचामृताचा मी अभिषेक घातलेला होता स्वामींना. आणि त्यानंतर स्वामींची मूर्ती असं स्वच्छ पुसली, छान अशी त्यांना आंघोळ घालून आणि त्यानंतर त्यांचं आवडतं हिनं अत्तर त्यांना लावलं आणि त्यांना छान असे वस्त्र घातले आणि महाराजांची पंचोपचारी पूजा केली. तर स्वामी महाराजांना नेहमी आपल्याला सांगत असतात की हम गया नाही जिंदा आहे. नेहमी स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी आहेत. आपल्याला जेव्हा जेव्हा स्वामी महाराजांची गरज असते किंवा जेव्हा जेव्हा आपल्या स्वामींचं मार्गदर्शन हवं असतं स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात आपली मदत नक्की करतात किंवा ते कधी कधी अदृश्यपणेही स्वतः आपली मदत करतात आणि आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. तर अशी बघा पहाटे पहाटे आता माझ्या स्वामींचा अभिषेक पूजा हे सर्व झालेलं आहे. आणि आता मी केंद्रात जाण्यासाठी मोकळी झाले. कारण महाराजांची असा अभिषेक पूजा झाल्यानंतर मग मी केंद्रात जाणार होते. तर असं पहाटेच मग मी महाराजांना अभिषेक घालून घेतला, स्वामींची छान अशी पूजा केली. आणि खरं तर मला स्वामींची आरती पण घ्यायची होती, पण तेवढा मला वेळ नाही भेटला. तर म्हटलं केंद्रातून वाचून आल्यानंतर आपण आरती घेऊयात. कारण तर बघा आजची असा अभिषेक पूजा स्वामींचा आता उरकलेला आहे आणि किती सुंदर आपले स्वामी महाराज दिसत आहेत. तर खूप छान सुंदर अशी स्वामींनी माझ्याकडून पूजा करून घेतली. तर अशा प्रकारे घराला सर्व उरकून स्वयंपाक वगैरे उरकला. त्यानंतर मुलाचा डबा वगैरे भरून ठेवला कारण त्यालाही लवकर 7ला स्कूलला जायचं होतं. आणि बघा असं पहाटे पहाटेच मग मी केंद्राकडे निघाले. तर किती अंधार होता, अजून सूर्योदय पण नव्हता झालेला आणि इतक्या लवकर केंद्रामध्ये बोलवलं होतं. आणि मी 5:45 वाजता केंद्रात आलेली आणि ते बघा आता 6 वाजलेले आहेत आणि सर्व बायकांची यायची लगबग झालेली आहे. कारण 6 वाजता करेक्ट वाचन सुरू होणार होतं. तरी खूप बायकांना लेट झालेला होता कारण त्यांना केंद्रामध्ये ना आज आम्हाला चपात्या आणि भाजी बटाट्याची भाजी पण घेऊन यायला सांगितलेली. धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते श्री ते जगद्गुरु सहगमने निगता सती श्री गुरु सुधारी नमस्कारिती आशीर्वाद देवने तिचा पती भक्ती साम्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुक्कुट मरकट दोघे जण वैष्णव शेषे कथन कळती राया ते पराशया रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निर्पण राजपुत्रा केला संजीवन नारद भेटले रायाचे पंचत्रिश
प्रसंगात कसे देवयानी कथा वर्तत अनेक सोमवार व्रत शिविंटिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा श्रीने नेले परान्न भोजना. आणि अशा प्रकारे खूप छानरित्या गुरुचरित्राचे जे शेवटचे 10 अध्याय राहिलेले होते ते आज वाचून झाले. आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून जे गुरुचरित्राचं पारायण सुरू होतं त्याचं वाचन आज संपलं आणि 6 ते 8 असं हे वाचन संपलं. त्यानंतर 8ची भूपाळी आरती केंद्रामध्ये झाली आणि केंद्रामधील 8ची भूपाळी आरती मी घेतली. त्यानंतर केंद्र मला फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तर त्यानंतर मग मी 8:45 वाजता साधारणतः घरी आले आणि घरी येऊन मग मी आपल्या घरच्या स्वामी महाराजांची आरती घेतली. कारण सकाळी मी अभिषेक आणि पूजा करून गेलेली होते. पण आरतीसाठी मला वेळ नाही भेटला कारण सकाळी 6 वाजता तिथं करेक्ट वाचन सुरू झालेलं होतं आणि मला घरचं सगळंच आवरून जायचं होतं. तर त्यानंतर मग मी घरी आल्यानंतर स्वामींची आरती घेतली आणि त्यानंतर मग मी पहाटेच बटाट्याची भाजी करून घेतली होती कारण मुलाचा डबा पण द्यायचा होता आणि केंद्रामध्ये मला ही भाजी घेऊन जायची होती. पण चपात्या मात्र मग मी गरम केल्या कारण 10:30च्या आरतीनंतरच आपल्याला तिथं बोलवणार होतं. आणि थोडंसं जे पुरण मागवलं होतं केंद्रामध्ये त्यातील थोडंसं मी पुरण ठेवलेलं होतं आणि त्याच पुरणाच्या 4 पोळ्या केल्या मी आणि त्या 2 पोळ्यांचा नैवेद्य मी स्वामी महाराजांना दाखवला आणि एक कुलदेवीला असा मी नैवेद्य दाखवला. त्यानंतर बघा मी साधारणतः हे सगळं घरचं आवरून डबा वगैरे घेतला भाजी पोळीचा आणि त्यानंतर मग मी 10 वाजता केंद्रामध्ये आले आणि 10:30ची आरती घेतली आणि 10:30च्या आरतीनंतर मग स्वामी महाराजांचा आशीर्वाद वगैरे घेतला. तुम्ही पण सर्वांनी केंद्रामध्ये इथं स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्या कारण आता आपल्या पारायणाची सांगता होणार होती. आणि जसं की केंद्रामध्ये आपला रिवाज आहे डोक्यावरती आपण ग्रंथ घ्यायचा असतो आणि औदुंबराला प्रदक्षिणा मारायची असते आणि त्यानंतर आपल्या पारायण पूर्ण होतं आणि आपल्या पारायणाची सांगता होते. जे सप्ताह काळ असतो त्या सप्ताह काळाची सांगता होते. तर अशा प्रकारे आम्ही सर्वजणांनी औदुंबरला फेरी वगैरे मारली. त्यानंतर केंद्रामध्ये जो शिरा केलेला होता मसाले भात होता आणि आम्ही सर्वजणींनी ज्या चपात्या आणि बटाट्याची भाजी वगैरे आणलेली होती ह्या सर्वाचा नैवेद्य ग्रहण केला आणि पारायणाची सांगता झाली. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.